स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन कोरिया ब्लॉग मध्ये। मी तुम्हाला लास्ट टाइमच्या बोरिवलीच्या स्ट्रीट शॉपिंगच्या ब्लॉगच्या वेळेस म्हटलं होतं की मला गर्दीमध्ये जेवढं शूट करता आलं तेवढं मी शूट केल्याचा प्रयत्न केला होता आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता की तिकडे कोणते कोणते कलेक्शन्स आले होते समोरसाठी। आणि मी हेही म्हणाली होती तुम्हाला की मी जे काही गोष्टी घेतलेल्या आहेत ह्या मी तुम्हाला त्याचा एक छोटासा शॉपिंग हॉल मी बनवेन की मी काय काय घेतलेलं आहे त्याच्यासाठीच आजचा ब्लॉग आहे। कारण लास्ट टाइम बोरिवलीला मला पोचायलाच ऑलमोस्ट 5 नंतर मी पोचले होते तिथे आणि तिथे गर्दी खूपच झाली होती। आय थिंक सोमवार होता, कदाचित तिकडे सोमवारचा बाजार लागत असावा मोस्टली, पण तिकडे खूपच गर्दी होती। त्यामुळे मला जितकं शक्य झालं, कारण ते सुद्धा प्रत्येकाला काही ना काहीतरी दाखवत असतात, जेवढे कस्टमर्स असतात त्याच्यामधून आपल्याला त्यांनी जेवढं जमेल तेवढं शूट करण्याचं सुद्धा अलाउ केलं आणि आपण काही प्रोडक्ट त्यांनी दाखवले सुद्धा मला, आणि जेवढे मला शक्य झाले तेवढे मी तुमच्यापर्यंत आणण्याचा तो प्रयत्न केला की जेणेकरून तुम्ही तिथे राहत असतील किंवा तुम्हाला शक्य होत असेल बोरिवलीला जायचं तर तुम्ही तिथे जाऊन स्वतः एक्सप्लोर करू शकतील की काही ग्लिम्सेसमुळे तुम्हाला कळलं असेल की तिथे काय मिळतंय किंवा काय नाही मिळतंय, अफोर्डेबल आहे नाही आहे। सो मी हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा तेव्हा प्रयत्न केला होता। सो तोच ब्लॉग आज आपण इथे कंटिन्यू करतो आहे। म्हणजेच की मी आज तुम्हाला जे काही मी घेतलेले काही कलेक्शन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सो आता मी तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्टली कलेक्शन दाखवायला सुरुवात करते। सो तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर जॉईन व्हा। पहिली ही कुर्ती आहे। ऍक्च्युली ही मिक्स कॉटन आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा गरम होत नाहीये या कुर्तीमुळे। याला स्लीव्स सुद्धा आहेत, जर तुम्हाला जॉईन करायचे असतील स्लीव्स तर तुम्ही स्लीव्स लावून सुद्धा घेऊ शकता। नेक पण खूप छान आहे आणि कम्फर्टेबल आहे। सो ही मला 250 ला मिळाली होती। नेक्स्ट आहे ही सुद्धा सिवलेसच आहे। ही आहे जयपुरी कॉटन कुर्ती, बघू शकता। हे आहे बॅक। ही सुद्धा मला 250 लाच मिळालेली आहे। याच्यामध्ये 3 ते 4 कलर होते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट वेगवेगळ्या मिळतील, पण कलर फार कमी आहे त्याच्यामध्ये। आणि तुम्हाला माहितीच असेल की जयपुरी कॉटन मध्ये ब्लू आणि व्हाईटचं जे कॉम्बिनेशन आहे ते सगळ्यांनाच आवडतं। जसं मी तिकडे स्पेशली त्यासाठीच गेले होते, तशाच माझ्या बरोबर जे कोण 2-3 मुली आल्या होत्या त्यांना सुद्धा तेच हवं होतं, पण ते शॉपवालेच म्हणत होते की तो जो कलेक्शन आहे किंवा त्याचा जो स्टॉक आहे तो येतच नाहीये। तुम्ही कुठेही जा, दादरला जा, ठाण्याला जा किंवा बोरिवलीला जा, तो मालच येत नाहीये। त्याच्यामुळे माझा जरा थोडासा म्हणजे हिरमोड झाला काइंड ऑफ की अरे मला ती हवी होती पण ती कुर्ती मिळाली नाहीये, पण इट्स ओके। पण ह्या पण खूप छान कुर्तीज मला मिळालेल्या आहे। सो मी ही घेतलेली आहे। पुढची कुर्ती आहे ही सुद्धा जयपुरी कॉटनच आहे। तुम्ही बघते, याला अंगारखा पॅटर्न म्हणतात। यात सुद्धा वेगवेगळे पॅटर्न्स होते पण कलर इतके नाहीयेत। यामध्ये सुद्धा गरम अजिबात होत नाही। ही सुद्धा मला 250 लाच मिळालेली आहे। सो नेक्स्ट आहे ही फुल कुर्ती। इथे कट आहे, सिवलेसच आहे, छान नॉट्स आहेत आणि याचं कलर कॉम्बिनेशन खूप मस्त होतं म्हणून मला ही आवडली। ही घातल्यानंतर पण खूप छान दिसेल। तुम्ही जीन्सवरही घालू शकता और सिमिलर लेगीज असतील तर त्याच्यावर सुद्धा घालू शकता। ही आहे बॅक। ही सुद्धा मला 250 लाच मिळालेली आहे आणि ही सुद्धा प्युअर कॉटन आहे। कॉटन असल्यामुळे ती श्रिंक होऊ शकते, त्याच्यामुळे मी एक साईज जास्तच घेतलेल्या आहेत।
याच्यामध्ये साईज दोनच अवेलेबल होत्या, एक तर लार्ज आणि एक्सेल, बाकी कोणत्याही साईज त्यांच्याकडे नव्हत्या. सो ही मी एक्सेल साईज घेतलेली आहे, जेणेकरून जर श्रिंक झाली तर मला त्या तरी सुद्धा होती. हे एक तिथे हे कॉटन नाहीये, पण हा असा सुंदर असा मला टॉप तिथे दिसला. खूप छान आहे. स्लीव्स त्याच्या एकदम फ्लेअर आहेत. ऍक्च्युअली मी तिथे पुढे जात होती, मला तो दिसला आणि आवडला. आणि हा मला फक्त आणि फक्त 200 रुपयामध्ये मिळालेला आहे. तिथे कोणतेही टॉप घ्या 200 रुपये, त्यातला मला हा खूप आवडला आणि तो घेतला. या जीन्सवर तो चांगलाही दिसतोय. नंतर आहे हा 2 पीस, म्हणजे कुर्ता. याला इथे नॉट्स आहेत. जेणेकरून तुम्हाला फिटिंगचा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही छान या नॉटने फिट करू शकता. हे सुद्धा प्युअर कॉटनच आहे. याचा गळाही खूप छान आहे आणि कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. 3/4 हँड्स आहेत. याच्या सोबत ही पॅन्ट आहे. हा ऍक्च्युली धोती स्टाईल आहे, पटियाला टाइप. सो ह्या 2 पीस मला 600 ला म्हणजे 600 ला मिळालेला आहे. याच्यामध्ये पण 3 ते 4 कलर आहेत. आणि तुम्ही जेव्हा पुढे पुढे जाल त्यांच्या किमती सुद्धा चेंज होत राहतात. कोणी 600 ला देतं, तर कोणी 700 ला देतं, कोणी 800 ला देतं. सो बार्गेन तुम्ही जास्तीत जास्त करा. नेक्स्ट आहे हा कॉर्ड सेट. तुम्ही माझ्या बोरिवलीच्या व्लॉग मध्ये बघितलं असेलच, मी हा सेट दाखवला होता. मी जे सेट्स बोरिवलीच्या शॉप मध्ये दाखवले, म्हणजे स्ट्रीट कलेक्शन मध्ये जे दाखवले ते मी स्वतः घेतलेले आहेत. हा आहे कॉर्ड सेट. स्लीव्स बघा, हे ऍक्च्युली सिल्क मध्ये आहे, पण ह्याच्यामध्ये गरम अजिबात होणार नाहीये. याच्यामध्ये सुद्धा 4 कलर होते, त्यातला मला हा कलर आवडला. त्याच्यामध्ये ब्लॅक, ब्लू, रेड आणि येलो आणि हा एक कलर होता. सो मला हा कलर खूपच आवडला. त्याची ही पॅन्ट आहे, फुल्ली इलास्टिक. नेक्स्ट आहे हा कॉर्ड सेट. हा तर मला खूपच आवडलाय. ऍक्च्युली हा इतका एलिगंट वाटतो, तुम्ही बघतील इथून. हा सुद्धा खूप सॉफ्ट मटेरियलचा आहे. 3/4 स्लीव्स आहेत. ही बॅक आहे. याच्यात सुद्धा 2 कलर होते, एक बिस्किट कलर होता आणि एक हा कलर होता. याची पॅन्ट ही. मला हे 2 कॉर्ड सेट खूपच आवडले, त्याच्यामुळे मी घेतले ते. कारण काही कॉर्ड सेट आहेत ते असं वाटतं की आपण नाईट सूटच घातलेला आहे, त्याच्यामुळे ते असं वेगळे काही असे वाटत नाही. त्याच्यामुळे मला या टाईपचे कॉर्ड सेट घ्यायचे होते, सो मी ते घेतले. शेवटचा आहे एक 1 पीस, जो तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिला असेल. तो आहे हा व्हाईट, आणि ह्याच्यामध्ये अजून एक कलर होता, तो म्हणजे ब्लू, जो तो सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला आहे. हे सुद्धा 3/4 हँड आहेत. हा सुद्धा कॉटनच आहे. धुतल्यानंतर तो भरणार आहे, त्याच्यामुळे मी एक साईज एक्स्ट्राच घेतलेली आहे.
सो हे आहे माझं संपूर्ण कलेक्शन जे मी बोरिवलीच्या शॉपमधून घेतलेलं आहे. त्यातच अजून एक पुढे गेल्यानंतर एक मला खूप छान वस्तू दिसली, ती मी घेतल्याशिवाय राहिलेच नाही. मला ती खूपच आवडली, त्याच्यामुळे मी ती घेतली. आणि ती वस्तू आहे ती म्हणजे ही स्लिंग बॅग. मी तुम्हाला काढून दाखवते. ऍक्च्युली मी ती अजून ओपनच नाही केली आहे. इथे तेवढी बघितली तेवढीच. ही बघा, खूप सुंदर प्रिंट आहे. कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे. ही वन पीस, जीन्स, ड्रेस, साडी कशावरही छान वाटेल. खूप सुंदर आहे. ही बघा, अगदी ह्याच्यावर सुद्धा छान वाटते. ह्याच्यामध्ये 2 कप्पे आहेत. म्हटलं ना, मी अजून ओपनच नव्हती केली, त्यामुळे ही मला तिकडे 250 ला मिळालेली आहे. सो मी तुम्हाला जे काही होतं ते सगळं कलेक्शन दाखवलेलं आहे. नेक्स्ट जे ब्लॉग्स येतील त्याच्यामध्ये एखाद वेळेस मी घातलेले वगैरे तुम्हाला दिसतीलच. पण तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच मोटिवेशन करण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जर काही तुम्हाला सजेशन्स द्यायचे असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्या नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करेन. आता हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्हाला टाटा बाय बाय करते. तोपर्यंत गुड नाईट, टाटा, बाय बाय. आणि हो, स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यायला विसरू नका.